संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला तासनतास रांगेत उभ्या राहून अर्ज करत आहेत. सरकार दरमहा 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करते. पण याच महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. तिथल्या तब्बल 2000 महिलांनी आम्हाला शासनाचे 1500 रुपये नकोत असं म्हणत या योजनेला थेट नकार दिलाय आणि तसे लेखी अर्ज प्रशासनालाही दिले आहे. नक्की काय आहे हे प्रकरण आणि महिलांनी इतका मोठा निर्णय का घेतला, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय फेरफटका न्यूज. ही बातमी समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातून, जिथे सुमारे 2000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. सुरुवातीला सर्वांना वाटलं की महिला या योजनेचा निषेध करत आहे किंवा काहीतरी राजकीय वाद आहे. पण जेव्हा चौकशी केली तेव्हा यामागची खरी आणि कायदेशीर कारणं समोर आली आहेत. महिलांनी हा नकार रागातून नाही तर काही तांत्रिक अडचणी आणि नियमांमुळे दिला आहे. महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी 3 प्रमुख कारणं सांगितली आहेत. पहिले कारण आहे संजय गांधी निराधार योजना. सरकारी नियमांनुसार एक महिला एकाच वेळी 2 मोठ्या शासकीय योजनांचा आर्थिक लाभ घेऊ शकत नाही. जळगाव मधील अनेक महिला संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेसाठी पात्र आहेत, जिथे त्यांना जास्त आर्थिक मदत मिळते. त्यामुळे तो मोठा लाभ मिळवण्यासाठी त्यांना लाडकी बहीण योजना बंद करणे कायदेशीररित्या गरजेचे होते. दुसरे कारण आहे ई-KYC ची किटकिट. योजना सुरू ठेवण्यासाठी वारंवार बँक आणि सेतू केंद्रावर जाऊन अंगठ्याचे ठसे देणे आणि KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तिसरे कारण आहे रोजगाराचे नुकसान. या कागदपत्रांच्या त्रासामुळे आणि शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यामुळे हातावर पोट असणाऱ्या महिलांचा रोजचा रोजगार बुडत होता. 1500 रुपयांसाठी दरमहा शेकडो रुपयांची मजुरी सोडणे त्यांना परवडणारे नव्हते. या 2000 महिलांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे लेखी अर्ज केल्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने आणि महिला व बाल विकास विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे. नियमांनुसार ज्या महिलांना या योजनेचा लाभ स्वेच्छेने बंद करायचा आहे त्यांना प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC दिले जात आहे. या NOCच्या आधारे त्यांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून अधिकृतपणे वगळण्यात येत आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या दुसऱ्या हक्काच्या पेन्शन योजना सुरळीतपणे मिळत राहतील. तर मित्रांनो, जळगाव मधील लाडकी बहीण योजना बंद करण्यामागचे हे होते खरे कारण. एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येत नसल्यामुळे महिलांनी हा निर्णय घेतला आहे. तुम्हाला शासनाचा हा एक वेळ एकच योजना हा नियम योग्य वाटतो का, की महिलांना दोन्ही योजनांचा लाभ मिळायला हवा? तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.